जेनेसिस करिअरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पहा बाळांनो, आजचं आपलं सेशन आहे आफ्टर 10 करिअर गायडन्स. 10वी नंतर तुमच्याकडे कोणते-कोणते करिअर ऑप्शन आहेत. ठीक आहे. तर याची संपूर्ण माहिती आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर यासोबतच आपण 12वी नंतरचे कोणते करिअर ऑप्शन आहेत किंवा 10वी नंतर जर तुम्ही सायन्स स्ट्रीम चॉईस केली असेल, तर मग तुम्हाला नीटची तयारी करावी लागते. तर नीट एक्झाम काय आहे? त्यासोबत जेईची एक्झामची तुम्हाला तयारी करायची असेल, तर जेईई एक्झाम काय आहे? त्यानंतर एम-एस-टी, सी-ई-टी याची संपूर्ण इन्फॉर्मेशन. त्यानंतर जर तुम्हाला 12वी नंतर म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर जर यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सी सारख्या एक्झामची तयारी करायची असेल, तर त्या नक्की एक्झाम काय आहे? त्याचं प्रिपरेशन कशा पद्धतीने केलं पाहिजे? तर या संपूर्ण अशा वेगवेगळ्या करियर ऑप्शनची माहिती तुमच्यापर्यंत आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला मिळवायची असेल, पाहिजे असेल, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे ही माहिती वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल. ठीक आहे? तर आजच्या सेशनला आपण सुरुवात करतोय. तर पहा 10वी नंतर मेजर तुमच्याकडं जे करियर ऑप्शन आहेत ते कोणते आहेत? तर सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, डिप्लोमा, आय-टी-आय आणि नंतर काही स्किल बेस्ड कोर्स आहेत जे तुम्ही करू शकता 10वी नंतर जर तुम्हाला लवकरात लवकर काय करायचं असेल, जॉब मिळवायचा असेल किंवा आर्थिक स्टॅबिलिटी तुम्हाला आणायची असेल तर. ठीक आहे? तर पाहूया आपण. सर्वात सुरुवातीचा करियर ऑप्शन तुमच्याकडे आहे तो आहे सायन्स. ओके. जर तुम्ही सायन्स स्ट्रीम चॉईस केली, तर तुमच्याकडे सब्जेक्ट तुम्हाला सायन्स स्ट्रीममधून कोणते द्यावे लागणार आहेत पहा. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि बायोलॉजी हे मेजर सायन्सचे 4 सब्जेक्ट आहेत. ठीक आहे. तर त्यानंतर तुम्ही कोणत्या-कोणत्या एक्झाम देऊ शकता. सायन्स जर तुम्ही चॉईस केलं तर. तुम्ही जेईची एक्झाम देऊ शकता. जर तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये करियर करायचंय. ओके. त्यानंतर तुम्हाला जर मेडिकलमध्ये करियर करायचंय, डॉक्टर व्हायचंय, तर तुम्ही नीटची तुम्हाला तयारी करावी लागेल. त्यानंतर जर तुम्हाला आर्मीमध्ये जायचं असेल, आपल्या इंडियन फोर्समध्ये, तर तुम्हाला एन-डी-एची तयारी करावी लागेल. जर तुम्हाला आर्किटेक्चर व्हायचं असेल, तर तुम्हाला नाटाची एक्झाम द्यावी लागेल. आणि जर तुम्हाला इंजिनिअरिंग किंवा फार्मसीमध्ये करियर करायचं असेल, तर तुम्हाला एम-एस-टी, सी-ई-टीची एक्झाम द्यावी लागेल. तर ह्या मेजर एक्झाम आहेत जर तुम्ही सायन्स स्ट्रीम चॉईस केली तर. करियर ऑप्शन कोणते-कोणते आहेत पहा तुमच्याकडं. इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, डाटा सायन्स, पायलट, मर्चंट नेव्ही, त्यानंतर डिफेन्स, एन-डी-ए, त्यानंतर कॉम्प्युटर सायन्स आणि रिसर्चमध्ये तुम्ही जाऊ शकता. हे मेजर करियर ऑप्शन घेतले आहेत. एवढेच आहेत असं अजिबात नाही, हे लक्षात ठेवा. त्यानंतर जर मेडिकल रिलेटेड तुम्हाला सायन्समधून करियर करायचं असेल, तर तुम्ही डॉक्टर होऊ शकता. डॉक्टर किती प्रकारे होऊ शकता हे माहिती तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये. तर डेंटिस्ट, फार्मसी, त्यानंतर आहे फिजिओथेरपिस्ट, नर्सिंग आणि बायोटेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही काय करू शकता, करियर करू शकता. तर जर तुम्ही सायन्स चॉईस केलं, तर हे तुमचे सब्जेक्ट आहेत, हे तुमच्या एक्झाम आहेत आणि हे तुमचे करियर ऑप्शन आहेत. ओके. ठीक आहे. करियर ऑप्शन एवढेच आहेत असं अजिबात नाही. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला तुम्हाला सांगायचं होतं का पुढे येणाऱ्या ज्या आपले करियर गाईडचे सेशन असणार आहेत, तर त्यामध्ये आपण फक्त जेईची इन्फॉर्मेशन, फक्त नीटची इन्फॉर्मेशन, फक्त एन-डी-ए, फक्त नाटा, फक्त सी-ई-टी अशा प्रत्येक एक्झामला घेऊन आपण त्याला काय करणार आहोत, तर त्या एक्झामची पूर्ण डीपमध्ये माहिती पाहणार आहोत. ओके. तसंच आता हे फक्त सायन्सच पाहणार आहे का? अजिबात नाही. याच पद्धतीने कॉमर्स, आर्ट्स आणि अजूनही काही ऑप्शन आहेत. तर याची संपूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाईल. आलं लक्षात? ठीक आहे. तर नेक्स्ट आपला जो करियर पाथ आहे 10वी नंतर तो आहे कॉमर्स. जर तुम्ही कॉमर्स स्ट्रीम चॉईस केली, तर पहा काय होईल, तुम्हाला कोणते-कोणते सब्जेक्ट म्हणजे कोणते-कोणते सब्जेक्ट असणारे अकाउंटन्सी, बिझनेस स्टडी, त्यानंतर इकॉनॉमिक्स, मॅथ्स आणि इन्फॉर्मॅटिक्स. तर या सब्जेक्टचं तुम्हाला काय करावं लागणार आहे. इकॉनॉमिक्स हा तुमचा मेजर सब्जेक्ट इथं असणार आहे आणि अकाउंटन्सी हा तुमचा मेजर सब्जेक्ट असणार आहे, जर तुम्ही कॉमर्स स्ट्रीम चॉईस केली तर. ओके. तर तुम्हाला काय-काय करू शकता तुम्ही जर कॉमर्सने गेलं तर सी-ए फाउंडेशन म्हणजे त्याची तयारी तुम्ही करू शकता सी-ए होण्यासाठी. ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही सी-ए करायचं असेल, तर तुम्ही 11वी पासूनच सी-ए फाउंडेशनची काही करू शकता, तयारी करू शकता. त्यानंतर सी-यू-टी सारखी एक एक्झाम आहे, जी तुम्ही देऊ शकता. त्यानंतर आय-पी मॅट ही एक एक्झाम आहे आणि बँकिंग एक्झामची तयारी तुम्ही कॉमर्सला गेल्यानंतर करू शकता. म्हणजे बँक रिलेटेड जेवढं काही मटेरियल आहे, तेवढं सगळं तुम्हाला या स्ट्रीममधून मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर करियर ऑप्शन काय-काय आहेत पहा तुम्ही. तुम्ही सी-ए होऊ शकता म्हणजे चार्टर्ड अकाउंट. त्यानंतर सी-एस म्हणजे कंपनी सेक्रेटरी तुम्ही होऊ शकता. त्यानंतर सी-एम-ए कॉस्ट अकाउंटंट ही एक खूप चांगली पोस्ट आहे. त्यानंतर बी-बी-ए, बँकिंग, फायनान्स, बिझनेस, एंटरप्रेन्योरशिप, त्यानंतर आहे स्टॉक मार्केट. आता माहिती आहे तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये पण किती लोकं जात आहेत. करियर ऑप्शन खूप चांगला आहे. तर या पद्धतीने तुम्ही जर कॉमर्स स्ट्रीम चॉईस केली, तर तुमच्याकडे हे करियर ऑप्शन आहेत. हे लक्षात ठेवा. हे तुमचे विषय आणि ह्या तुमच्या एक्झाम आहेत. ओके. ठीक आहे. तर त्यानंतर आर्ट्स जर तुम्ही चॉईस केलं 10वी नंतर जर तुम्ही आर्ट्सने जाणार असाल, तर तुमच्याकडे सब्जेक्ट कोणते-कोणते आहेत? तर आर्ट्सनी जर तुम्ही गेलात, तर तुम्हाला हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स, सायकॉलॉजी, सोशिओलॉजी आणि लँग्वेजेसचं काय करावं लागेल, स्टडी करावी लागेल. ओके. तुमची जी आवड असेल त्याच्यात तुम्ही पुढे जाऊ शकता. म्हणजे नंतर
आफ्टर 12th तुम्ही एक कोणता तरी सब्जेक्ट चॉईस करून त्याच्यात मास्टर म्हणजे MA करू शकता. ठीक आहे. त्यानंतर मेजर एक्झाम कोणते देऊ शकता तुम्ही. CLAT म्हणजे लॉची एक्झाम तुम्ही देऊ शकता. त्यानंतर UPSC सारखी एक्झाम आहे जी ज्याच्यातून तुम्ही IPS होऊ शकता. त्यानंतर MPSC ज्याच्यातून तुम्ही DC म्हणजे डेप्युटी कलेक्टर आणि IPS सॉरी DYSP तुम्ही होऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर CUET ही एक एक्झाम तुम्ही या आर्ट स्ट्रीममधून देऊ शकता. तर ह्या तुमच्या मेजर एक्झाम आहेत जर तुम्ही आर्टनी जाणार असाल तर. ठीक आहे. तर करियर ऑप्शन काय काय आहेत? पहा UPSC, MPSC म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जाऊ शकता. त्यानंतर लॉयर होऊ शकता, जर्नलिस्ट, सायकॉलॉजिस्ट, टीचर सर्वात इम्पॉर्टंट टीचर. ओके. तर त्यानंतर आहे सोशल वर्कर आणि इंटरनॅशनल रिलेशन त्याचा अभ्यास करूनही तुम्ही त्याच्यामध्ये करिअर करू शकता. तर हे आर्ट्स या स्ट्रीमनी तुम्ही गेल्यानंतर हे तुमच्याकडं सब्जेक्ट, एक्झाम आणि करिअर ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत. ओके. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर कोणतीही स्ट्रीम ही वीक नाहीये, हे सगळ्यात इम्पॉर्टंट, सर्वात महत्त्वाचं. ठीक आहे. तर पहा त्यानंतर आहे डिप्लोमा. जर तुम्हाला 10वी नंतर आर्ट, कॉमर्स आणि सायन्स अशा कोणत्याही स्ट्रीमनी जायचं नसेल, त्या रिलेटेड अभ्यास करायचा नसेल, तर तुम्ही डिप्लोमा करू शकता. डिप्लोमा म्हणजे एक छोटासा इंजिनियर असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर हा जो कोर्स असतो हा 3 वर्षाचा असतो. ठीक आहे. तर पहिलं डिप्लोमाज कोणते तुम्ही कशामध्ये डिप्लोमा करू शकता. तर मेकॅनिकल इंजिनियर म्हणजे इंजिनिअरिंगचा एक छोटासा पार्ट असंही म्हटलं तरी चालेल. त्यानंतर आहे सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाईल्स आणि केमिकल. तर या प्रकारे तुम्ही या करिअरमध्ये म्हणजे या ऑप्शनमध्ये तुम्ही डिप्लोमा करू शकता. आता डिप्लोमाचा सर्वात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज जो आहे, तर तुम्ही डायरेक्ट सेकंड इयरला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊ शकता. म्हणजे साधारण तुम्ही 11वी-12वी न करता तुम्ही डिप्लोमा केला 3 वर्षाचा. तर समजा तुम्ही ठरवलं का मला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा करायचा आहे, तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही 10वी नंतर डिप्लोमा करू शकता. आणि डिप्लोमा जर झाला आणि तुम्हाला वाटलं नाही आता मला डिग्री पण करायची, तर डिग्रीला जी 12वी नंतर तुम्हाला जनरली तुम्ही करता, तर 12वी नंतर जी डिग्री तुम्ही करता, तर त्या डिग्रीला तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळतं. जर तुमचं काय असेल डिप्लोमा असेल. आता डिप्लोमा किती वर्षाचा आहे? 3 वर्षाचा. म्हणजे जर तुम्ही पहा सेकंड इयरला ॲडमिशन म्हणजे फर्स्ट इयर तुमचं वाचतं, रिड्यूस होतं. म्हणजे 11वी, 12वी आणि फर्स्ट इयर असे 3 वर्ष तुमचे इथे होऊन जातात. त्याच्यामध्ये तुम्ही कॉम्प्युटर इंजिनिअरिंग रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी तुम्ही तिथे शिकलेला असता. तर ज्या मुलांना 11वी-12वी सारख्या म्हणजे पुन्हा बसा, पुन्हा 6-6 तास, 8-8 तास अभ्यास करा आणि मग डिग्रीला जा. तर त्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट डिप्लोमालाही जाऊ शकता. हाही खूप चांगला करियर ऑप्शन तुमच्याकडे आहे. ठीक आहे. तर त्यानंतर आहे त्याच्या पुढचा करियर ऑप्शन आहे तो म्हणजे ITI कोर्स. ITI कोर्स म्हणजे काय? तर एक साधारण 1 ते 2 वर्षामध्ये तुम्ही लवकरात लवकर जर तुम्हाला आर्थिक स्टॅबिलिटी पाहिजे नसेल आणि स्वतःच्या पायावर लवकर उभं राहायचं असेल आणि सायन्स, कॉमर्स, आर्ट्स सारख्या कोणत्याही स्ट्रीमकडे न जाता, डिप्लोमा सारख्या स्ट्रीमकडे न जाता किंवा तुम्हाला माहिती आहे की आपण थोडेसे वीक आहोत अभ्यासामध्ये. पहा अभ्यासामध्ये वीक असणं म्हणजे करियर कोलॅप्स होणं असं अजिबात नाहीये, हे लक्षात ठेवा. हा खूप मोठा फ्लॉ आहे आपल्या सिस्टममधला. ठीक आहे, असो. तर पहा पॉप्युलर ट्रेड कोणते-कोणते आहेत आपल्याकडे? इलेक्ट्रिशियन, फिल्टर, वेल्डर, मेकॅनिकल, प्लंबर, AC टेक्निशियन आणि डिझेल मेकॅनिक. तर हे तुम्ही या ऑप्शनमध्ये म्हणजे हे मेजर तुम्हाला दिलेत. याच्यामध्ये तुम्ही ITI करू शकता आणि आता तुम्ही पाहताय तर सर्वात जास्त रिक्वायरमेंट जी राहते ती ह्या लोकांची राहते. न मिळणारे आणि सर्वात महाग आणि सर्वात जास्त पैसा कमवणारे जर कोणते लोक असतील म्हणजे आता करिअर जर असेल तर मला वाटतं हा करिअर ऑप्शनही तुमच्याकडे खूप चांगला आहे आणि 1 ते 2 वर्ष तुम्ही शिकता आणि इथे जे आहे सगळ्यात मेजर म्हणजे का इथं सर्वात याचा बेस्ट पॅटर्न म्हणजे प्रॅक्टिकल स्किल आहे. तुम्हाला इलेक्ट्रिशियन म्हणजे तुम्ही डायरेक्ट लाईट घरात जो बोर्ड तयार करता वेगवेगळे ट्यूब, बल्ब, फॅन हे सगळं बसवणं हे सगळं त्या रिलेटेड आहे ते इलेक्ट्रिशियन. आणि इलेक्ट्रिशियनला किती वेटेज आता तुम्ही पाहता. आणि अर्ली जॉब लगेच तुम्ही स्वतःच्या पायावर काही घेऊ शकता, स्टँड घेऊ शकता. तर हाही तुमच्याकडे करियर ऑप्शन खूप चांगल्या पद्धतीने आहे. फक्त तुम्हाला फिजिकल वर्क करावं लागतं, ज्याची तुमची काय पाहिजे तयारी पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आहे काही स्किल बेस्ड कोर्सेस ते तुम्ही करू शकता 10वी नंतर. जर तुम्ही आर्ट, कॉमर्स, सायन्स, डिप्लोमा आणि ITI हेही न करता जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही सर मला डायरेक्ट असं करियर चॉईस करायचं किंवा अशा याच्यात जायचं की मला कोणत्याही एक्झामची तयारी करायची नाहीये किंवा काहीच करायचं नाहीये. तर वेगवेगळे करियर ऑप्शन स्किल बेस्ड कोर्स कोणतेही तुमच्याकडे ग्राफिक डिझाईनमध्ये, ॲनिमेशन, व्हिडिओ एडिटिंग, फोटोग्राफी, फॅशन डिझायनिंग, डिजिटल मार्केट आणि
UI डिझाइन. UI डिझाइन म्हणजे आता ही जी स्क्रीन तुमच्याकडे आहे, तर याचं त्या रिलेटेड डिझाइन म्हणजे Google जेव्हा तुम्ही वेबसाईट ओपन करता, तर वेबसाईट ओपन केल्यानंतर जे फ्रंट पेज तुम्हाला दिसतं, काही पेजेस दिसतात, तर दॅट्स कॉल्ड UI डिझाइन. तर या पद्धतीने तुम्ही करियर करू शकता. जर तुम्ही कोणतीही स्ट्रीम चॉईस न करता तुम्ही डायरेक्ट ग्राफिक डिझाइन, ॲनिमेशन, व्हिडिओ एडिटिंग. आता व्हिडिओ एडिटिंग जर पाहिलं गेलं, तर आज तुम्ही मला त्याच माध्यमातून पाहताय, म्हणजे व्हिडिओमधून पाहताय. तर मग आता हा व्हिडिओ मला शूट करावा लागला होता, नंतर एडिट करावा लागला होता. तर याचे पण खूप काही चार्जेस घेतले जातात आणि याबद्दल मला वेगळं सांगायची गरज नाही, कारण सगळ्यात इम्पॉर्टंट रोज तुम्ही त्या रिलेटेडच गोष्टी पाहताय. तर असेही 10वी नंतर तुम्ही डायरेक्ट ऑप्शन चॉईस करू शकता, जिथं तुम्हाला आर्ट, कॉमर्स साइडनी जायची काही गरज नाही. आता अजून दुसरे करियर ऑप्शन तुमच्याकडे काय-काय आहेत? जर 10वी नंतर पहा एन-डी-ए, पण हे खरं तर आफ्टर 12th आहे. आर्मीची जी-डीची एक्झाम आहे. तिथं तुम्ही 10वी नंतर डायरेक्ट जाऊ शकता. नेव्हीमध्ये सुद्धाही काही एक्झाम आहेत का ज्या 10वी नंतर आहेत. त्यानंतर एअर फोर्समध्येही तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर आहे त्याच्या पुढचा पार्ट गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन आफ्टर 10. तर एस-एस-सी जी-डी नावाची एक एक्झाम आहे. आता पुढे येणाऱ्या करियर ऑप्शन चे जे आपण सेशन घेणार आहे, त्यामध्ये तुम्हाला ह्या एक्झामबद्दल डिटेलमध्ये माहिती तुम्हाला दिली जाईल. फक्त आता एक तुम्ही लक्षात ठेवा, का एस-एस-सी जी-डीची एक्झाम जी आहे, तर ती तुम्ही देऊ शकता 10वी नंतर. रेल्वेच्या काही जॉब्स आहेत का ज्याचा क्रायटेरिया हा फक्त 10वी पास लागतो. तर तिथेही तुम्ही करियर करू शकता. त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल हे खरं तर आफ्टर 12th आहे, पण तुम्ही जर 10वी पासून डोक्यात ठेवलं, का हा मला पोलीस व्हायचंय, तर तुम्ही 10वी पासूनच त्याची काय करू शकता, तयारी करू शकता. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा करियर ऑप्शन, सॉरी, मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट मला तुम्हाला खरं तर सांगायची, आणि ती गोष्ट म्हणजे कोणती आहे पहा, तर सायन्स म्हणजे बेस्ट स्ट्रीम नाही, हे लक्षात ठेवा. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर आर्ट्स म्हणजे वीक स्टुडंट नाहीत, हेही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, आणि कॉमर्स म्हणजे फक्त बिझनेस नाही. आलंय लक्षात? तर हे आपल्या मनावर पहिलं बिंबवून घ्या. कारण बऱ्याच जणांना असं वाटतं, की मी आर्ट्स घेतलं तर मी सगळेजण मला फार वीक म्हणतील, आणि मी त्यामुळे माझ्याकडे सायन्स चॉईस करण्याशिवाय ऑप्शनच नाहीये. असं अजिबात नाहीये. सायन्स म्हणजे सर्वात बेस्ट हा करियर ऑप्शन तुम्ही डोक्यातून, सॉरी, सायन्स म्हणजे सगळ्यात बेस्ट स्ट्रीम आहे. तर असं हे डोक्यातून तुम्ही काढून टाका. त्यानंतर फ्रेंड्स काय घेतायत ते पाहू नका. आपलं करियर हे मित्र ठरवू शकत नाहीत. त्यानंतर सोसायटी प्रेशर, समाज, लोकं काय म्हणतील? ओके. तर हेही आपल्याकडं खूप सारं पाहिलं जातं, का नाही, मी म्हणजे घरातले पण तुम्हाला तुमच्यावर प्रेशर आणतात, ते नाही, नाही, तो काय म्हणेल, हा काय म्हणेल, शेजारचे काय म्हणतील. तर सोसायटी प्रेशर घेऊ नका करियर चॉईस करताना. तुम्ही तुमची आवड पहा, मी तुम्हाला सजेस्ट करेन. त्यानंतर आहे टेक्नॉलॉजी. जर तुम्हाला टेक्नॉलॉजीमध्ये आवड असेल, तर तुम्ही सायन्स घ्या. जर तुम्हाला बिझनेस रिलेटेड आवड असेल, तर तुम्ही कॉमर्सनी जा. जर तुम्हाला सोसायटीमध्ये राहिला आणि काहीतरी क्रिएटिव्ह करायला आवडत असेल, तर तुम्ही आर्ट्सनी जा. आणि प्रॅक्टिकल स्किल जर तुम्हाला लवकर हवं असेल आणि काहीतरी तुम्हाला स्किल शिकायचंय आणि ज्याच्यातून तुमचा उदरनिर्वाह पण होईल, तर मला वाटतं आय-टी हा त्याच्यासाठी पण एक खूप चांगला ऑप्शन आहे. तर या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, करियर चॉईस करू शकता. तर आता आपण जे काही ऑप्शन पाहिलेले आहेत, तर हे सर्व जे ऑप्शन आहेत, हे 10वी नंतरचे ऑप्शन आहेत, जे तुम्ही चॉईस करू शकता. तर या पुढच्या सेशनमध्ये आपण, जर तुम्ही सायन्स घेतलं, तर तुम्ही जेईची तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे, जेई म्हणजे काय आहे, नीट म्हणजे काय आहे, UPSC सारख्या एक्झाम, सीए तुम्हाला कसं व्हायचं, सीएस तुम्ही कसं होऊ शकता, बँकिंगच्या कोणत्या कोणत्या एक्झाम आहेत, तर ह्या सर्व करियर ऑप्शनची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल.